शहरात क्लस्टर योजना राबवण्यासाठी क्लस्टर विकास कंपनीला ठाणे महानगरपालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत। त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 27 ऑगस्टला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता। मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे। असा कोणता साप आहे की ज्याच्या शेपटीवरती आम्ही पाय दिला म्हणून परवानगी नाकारण्यात आली आहे, असा सवाल करून ठाण्यात लोकशाहीचा मुर्दा पाडला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। मोर्चा काढण्यावरती ठाम असल्याचंही प्रधान यांनी सांगितलंय। यावेळी माजी नगरसेवक मिलिंद बनकर, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, सचिन पंधारे उपस्थित होते। खासगी कंपनीला ठाणे शहरातील विकास कामांची धोरणं ठरवण्याचा अधिकार अप्रत्यक्ष देण्याचा कट रचण्यात आलेला आहे। यापुढे क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार सदर कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळे महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन सर्वच लोकप्रतिनिधींचे अवमूल्यन होणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा देखील हा अपमान आणि प्रशासकीय व्यवस्थेवरती अविश्वास दाखवल्यासारखं झाला आहे, असा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली 27 ऑगस्ट रोजी क्लस्टर कार्यालयावरती मोर्चा नेण्यात येणार होता। या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। पोलिसांच्या या भूमिकेवरती मनोज प्रधान यांनी सडकून टीका केली आहे। ते म्हणालेत की शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आम्ही मोर्चाच्या आयोजनाबाबत वागळे इस्टेट पोलीस स्टेशनला माहिती देणारं पत्र दिलं होतं। त्यानंतर सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या सहीने नोटीस पाठवून 1 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश असल्याचं कळवून मोर्चाला परवानगी नाकारली आहे। याचाच अर्थ वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून क्लस्टर कंपनीतून गोळीबार केला जात आहे, हेच अधोरेखित होत आहे। आमच्या मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या पोलीस निरीक्षक उत्तेकर यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे जाहीर करावं, असं आवाहन प्रधान यांनी केलं आहे। मी 8 ऑक्टोबरला राष्ट्रवादीचं अध्यक्षपद घेतलं। त्या दिवसापासून आजपर्यंत मी 28 आंदोलनं केली। मला कधीच कुठल्याही पोलीस स्टेशननी आंदोलन करण्यापासून रोखलं नाही, किंबहुना मला परवानगीच दिली। आज 27 तारखेला मी आंदोलन मला क्लस्टरच्या विरोधात करायचं होतं म्हणून मी पोलिसांची परवानगी मागितली आणि मला आता आज जाणवतंय की कोणाच्या तरी सापाच्या शेपटीवर मी पाय दिला, कारण मला परवानगी नाकारली गेली। त्याचं मला सांगण्यात आलं की 1 सप्टेंबरपर्यंत आपण परवानगी देऊ शकत नाही, कारण काय 4हून जास्ती लोक एका ठिकाणी येण्याची बंदी घातलेली। माझं त्यांना विचारणं एकच होतं की ठाण्याच्या नागरिकांना काही उत्तरं हवी आहेत आणि ती उत्तरं जर ऑपोजिशनच्या पक्षांनी नाही विचारली तर कोण विचारणार? तुम्ही 12.5% FSI देताय, तुम्ही 3,500-4 हजार एकर जमीन डेव्हलपमेंट करताय, तुम्ही एक SPV व्हेकल एक कंपनी आणली आहे आणि तुम्ही महासभेचे सगळे अधिकार संपवताय आणि या कंपनीला अधिकार देताय की कुठल्या डेव्हलपरला द्यायचं, काय द्यायचं। तर ठाण्याच्या नागरिकांना तुम्हाला उत्तरं दिली पाहिजेत। पहिलं 31 MLD पाणी आपण शॉर्टेज असताना आणखीन लाखो कुटुंब जे तुम्ही आणून बसवताय त्यांना पाणी कुठनं देणार आहात? सांडपाण्याची काय व्यवस्था आहे? रस्त्याची काय व्यवस्था आहे? तुम्ही ह्या एवढा जो कचरा होईल तो कुठे टाकणार आहात? ह्या गोष्टी अनत्तरित आहेत। यांची उत्तरं देण्यासाठी आमचा हा क्लस्टरवरचा मोर्चा होता। आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की पोलिसांनी नाही सांगितलं असलं तरी ठाणेकर नागरिक डोळे मिटून बसणार नाहीत। तुम्ही ठाण्याला विकाल आणि चूप बसू असं होणार नाही। 27 तारखेला आम्ही मोर्चा काढणारच। आम्ही आयुक्तांना सोमवारी जाऊन भेटणार आहोत, त्यांना सांगू की तुम्ही परवानगी देत असताना काही जसं राहुल गांधीला 30 गोष्टी लिहून दिल्या, हे करू नका ते करू नका, तशा पद्धतीने तरी परवानगी द्या, पण आम्हाला परवानगी द्या, कारण की 27 तारखेला आम्ही 100% हा मोर्चा काढणार। प्रशासनाकडे उत्तरं नसतील अशी माझी समज आहे आणि म्हणून ते आपल्याला थांबवतात, कारण की आम्ही कशासाठी मोर्चा काढतोय? आम्हाला जर उत्तरं मिळाली तर विषयच नाही। त्यांनी सोमवार, मंगळवार, बुधवारी आम्हाला उत्तरं द्यावी, मोर्चा मी कॅन्सल करीन आणि आभार मानीन त्यांचे, पण त्यांची उत्तरं येत नाही म्हणून तर हा मोर्चा काढतोय।